नमस्कार मित्रांनो, तर आज आपला टॉपिक आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2024 ची जी एक्झाम झाली तिचा कट ऑफ किती लागेल. आपण एक्सपेक्ट करू शकता, कारण आता दुसरी आन्सर की आलेली आहे आणि सगळेजण वाट बघतायत मेरिट लिस्टची. जनरल मेरिट लिस्ट कधी येईल. तर दुसरी आन्सर की बघता कट ऑफ खूप हाय लागू शकतो टाउन प्लॅनिंग असिस्टंटचा. तर बघू शकता आपण, कॅटेगरी ओपन कॅटेगरी असेल आणि जनरलसाठी 38 वॅकन्सी होत्या आणि फिमेलसाठी 18 वॅकन्सी होत्या. तर जनरल ओपन कॅटेगरी जनरलसाठी 170 कट ऑफ लागू शकतो आणि फिमेलसाठी 160. जर EWS असेल तर जनरलसाठी 168 कट ऑफ लागेल आणि फिमेलसाठी 152. SEBC कॅटेगरी असेल जनरलसाठी 168 आणि फिमेलसाठी 155. OBC कॅटेगरीसाठी जनरलसाठी 166 लागेल आणि फिमेलसाठी 150. SBC जनरलसाठी 2च जागा होत्या, मग 162 कट ऑफ आणि फिमेलसाठी एक जागेसाठी 156. NTB कॅटेगरीसाठी जनरलला 6 जागा होत्या, त्या 6 जागांसाठी 160 कट ऑफ. फिमेलला 3 जागा, 3 जागेसाठी 148 कट ऑफ लागेल. NTC जनरलसाठी 6 जागांसाठी 160 कट ऑफ. फिमेलला 3 जागा होत्या, 3 जागेसाठी 148 कट ऑफ. NTD साठी जनरल 5 जागा होत्या, त्या 5 जागेसाठी 162 कट ऑफ. NTD फिमेलसाठी 2 जागा होत्या, त्या 2 जागेसाठी 150 कट ऑफ. विजय जनरलसाठी 5 जागा होत्या, 5 जागेसाठी 160 कट ऑफ लागू शकतो. विजय फिमेलसाठी 2 जागा, 2 जागेसाठी 152 कट ऑफ लागू शकतो. ST कॅटेगरी आणि SC कॅटेगरी मधल्या ST कॅटेगरीसाठी 12 जनरलसाठी जागा होत्या, त्या 12 जागेसाठी 150 कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. फिमेलसाठी एकूण जागा होत्या 5, त्या 5 जागेसाठी 138 कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. SC साठी जागा भरपूर होत्या, 31 जागा होत्या, 31. तर जनरलसाठी 31 जागेसाठी 154 कट ऑफ हाय लागू. SCचा कट ऑफ ST पेक्षा थोडा जास्त लागतो, त्यामुळे STचा कट ऑफ जनरलसाठी 154 लागू शकतो. फिमेलला 14 जागा होत्या, त्याच्यासाठी 146 कट ऑफ लागू शकतो. तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की जे नॉर्मली सांगितलं जात आहे कट ऑफ, त्यापेक्षा सेकंड आन्सर की पाहता टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2024चा कट ऑफ खूप हाय लागण्याची शक्यता आहे यावेळी. ज्यांचं 160 प्लस मार्क्स आहेत त्यांना पण श्युरिटी नाही आहे की सिलेक्शन होण्याची, कारण 170 प्लस 165 प्लस मार्क्स असणे खूप गरजेचे आहे सध्या टाउन प्लॅनिंगसाठी. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की झेड स्कोर नॉर्मलायझेशन जो आहे